ठीक आहे. तर वेलकम सर्वांचं. तर बघा आपण बेसिक सुरू केलेले, अजून ऍडव्हान्स ग्रामरला सुरुवात झालेली नाही, म्हणजे आपलं बेसिकच चालू आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकचं पहिलं लेक्चर झालं, त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट विषयी डिस्कस केलं. त्यानंतर आपलं बेसिकचं दुसरं लेक्चर झालं, त्याच्यामध्ये वर्ब म्हणजे काय असतं ते शिकलो आपण. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब म्हणजे काय. मेन वर्बचं तुम्हाला आणखीन एक नाव माहिती झालं, लेक्सिकल वर्ब म्हणून. हेल्पिंग वर्बचं तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब हे नाव माहिती झालं, बरोबर. त्यानंतरून आपण बेसिक नंबर 3 मध्ये वर्ब सिंग्युलर आणि प्लुरल, जे महत्वाचं होतं, तुम्हाला वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरलच येत नव्हतं, तर तुम्हाला एरर कोणताही शोधता आला नसता. आणि बघा कधी पण एरर जो असतो ना, एररचं एखाद्या वेळेस तुम्हाला येत नाही, तर 90% एरर हा वर्ब मध्येच असतो, बाकी दुसरीकडे एरर नसतो. त्यामुळे कधी पण वर्ब बघायचा, तिथंच तुम्हाला एरर ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, सापडून जाईल. बरं, आता त्यानंतरून आपण बेसिक नंबर 4 बघितलं होतं, त्याच्यामध्ये वर्ब मधला डू फॉर्म म्हणजे काय ते शिकलो होतं. मग V1 मध्ये आपला डू लपलाय, V2 मध्ये डीड लपलाय आणि V5 मध्ये डज लपलाय. V5 मध्ये आपण काय केलंय, टू बी, टू डू आणि टू हॅव हे दोन कामं करतात, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. आता बेसिक 6 मध्ये आपण काय केलंय, असर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स शिकलो. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आलं किंवा कॉम्प्लिमेंट आलं, प्रेडिकेट आलं, तर त्याला आपण काय म्हणायचं, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. म्हणजे आपण आयडिया पण लक्षात राहण्यासाठी ठेवलं होतं. शी इज ए डॉक्टर एक सिंपल सेंटेन्स आहे, पहिली मधलं सेंटेन्स आहे ते. त्यानंतर आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे याच्यात काय आहे, तर जर का वर्ब अगोदर आलं आणि त्यानंतरून सब्जेक्ट आला, तर त्याला आपण काय म्हणायचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. आता हे जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये अगोदर हेल्पिंग वर्बच येणार. म्हणजे आपण 2 एक्झाम्पल लिहिले होते, व्हेअर आर यू गोईंग, मग त्याच्यामध्ये WH वर्ड झाला की आर हे हेल्पिंग वर्ब आहे, यू काय सब्जेक्ट आहे. त्यानंतर डू यू लव्ह मी हे पण ध्यानात ठेवलं होतं, डू काय आपलं हेल्पिंग वर्ब आहे, यू काय सब्जेक्ट, लव काय मेन वर्ब आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवलं होतं. त्यानंतर एरर नंबर 1 बघितला होता. मग त्याच्यामध्ये एरर नंबर 1 मध्ये काय बघितलं होतं, डबल क्वेश्चन. एका सेंटेन्स मध्ये डबल क्वेश्चन येणार नाही, म्हणजेच एक क्वेश्चन मार्क बरोबर एकच क्वेश्चन पाहिजे, आहे का नाही, एकच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहिजे. त्याच्यानंतरून मग आपण पुढे बघितलं होतं येस नो टाईप क्वेश्चन कसा बनवायचा ते तुम्हाला सांगितले. वर्ब सेपरेट करायचं आणि वर्ब चेक करायचं, V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे, V5 आहे. आणि मग आपल्याला V1 असला की त्याच्यातला डू, डज आणि डीड काढायचा आणि त्याला काय करायचं, आई आपका इंतजार था गाणं म्हणून पुढे न्यायचा, ऑटोमॅटिकली येस नो टाईप क्वेश्चन आपला तयार होऊन जाईल. ओके. आता त्यानंतरून आपण मग बघितलं होतं बेसिक नंबर 8, त्याचं नाव होतं ऑब्जेक्ट. काल बघितलं होतं ऑब्जेक्ट 2 टाईपचे, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुवाचक असतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तिवाचक असतं, बरोबर. तर हे आपण शिकलो होतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे ते पण काय आहे, तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं वर्बच्या नंतरच येतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं येतं, वर्ब आहे त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येतं आणि त्याच्या पुढं डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. ठीक आहे. कधी कधी एखाद्या सेंटेन्स मध्ये फक्त इनडायरेक्ट ऑब्जेक्टच येऊ शकतं. ओके. मग आता बघा आपण बेसिक 9 बघतोय आणि बेसिक नंबर 9 याचं नाव काय आहे, कॉम्प्लिमेंट. काय नाव आहे, कॉम्प्लिमेंट. आता हे कॉम्प्लिमेंट म्हणजे नेमकं काय असेल बरं, कॉम्प्लिमेंट ह्याला मराठीमधून तुम्हाला माहिती आहे बघा, मराठीमधून ह्याला म्हणतात पूरक. काय म्हणतात, पूरक. मग ते बघा पूरक तुम्हाला माहिती असेल, ते विधेय पूरक, कर्मपूरक ऐकलंय का कधी तुम्ही. हा, मग ते उद्देश म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, हा उद्देश विस्तार माहिती आहे तुम्हाला. हा, मग तो जो टॉपिक आहे ना, तो टॉपिक म्हणजेच आपलं कॉम्प्लिमेंट आहे. काय, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. मग आता बघा कॉम्प्लिमेंट ह्याचं काम काय आहे, तर हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे कशासाठी गरजेचं आहे, तर सेंटेन्सला मिनिंग येण्यासाठी किंवा वाक्याचा जो अर्थ आहे तो समजण्यासाठी, अर्थ येण्यासाठी कशाची गरज आहे, कॉम्प्लिमेंटची. कशाची गरज आहे, कॉम्प्लिमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मराठीमधलं एक्झाम्पल देतो मी की राम झाला. आता राम झाला, कोण काय झाला काय माहिती आहे का आपल्याला, ह्याच्यातून पूर्ण अर्थ कळतोय का,
अरे समजतंय का? मग त्याला आपण काय म्हणणार? तर मग आता मी जर टाकलं राम राजा झाला, आता अर्थ कळाला का नाही? अरे कळालं ना, बरोबर आहे की नाही? मग रावण गेला, कुठं गेला काय माहितीये का आपल्याला? पण मी जर का म्हणलं की रावण मारला गेला, आता कळत आहे की नाही? म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय काय आहे, की आपले जे कॉम्प्लिमेंट असतं ते सेंटेन्सचा मिनिंग कंप्लीट करण्यासाठी गरजेचं असतं. म्हणजे आता मी जर का म्हणलं शी इज, काय शी इज म्हणलं आणि बसलो गपचिप, काय त्याच्या पुढे काय आहे माहिती आहे का तुम्हाला काही? अरे नाही ना. म्हणून इथं आपलं जे कॉम्प्लिमेंट असणार ते कॉम्प्लिमेंट कशासाठी गरजेचं असतं? सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट करण्यासाठी. ओके, तुम्हाला फक्त ओळखायला, तुम्हाला पेपरमध्ये काय करायचंय, फक्त कॉम्प्लिमेंट ओळखायचंय, बाकी काही करायचं नाही. कॉम्प्लिमेंट ओळखायला आलं की विषय संपला. मग आता इथं बघा, हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे आपण काय म्हणणार? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सेंटेन्सचा मिनिंग पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे. आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे या कॉम्प्लिमेंटचे आपण दोन टाईप पाडणार. किती टाईप पाडणार? दोन टाईप. पहिले ओके, तरी मी इथं पकडीत असतो बरं का, जाऊ दे. बरं चला आता इकडे बघा. ह्याला इकडे घेतो जराशे. हा हा ओके, आता त्याच्या पलीकडे जायचं नाही मी, आहे का नाही? नाही तर एखादी सांडायचं मी. आणि मीच सगळं, मला वाटतं मीच फक्त इकडे ह्या कोपऱ्या बसून लिहितो ना. हा, मीच फक्त इकडून लिहितो, बाकीचे सायंबर सर तर डायरेक्ट असंच लिहिते, त्यांना प्रॅक्टिस आहे तशी. हा गाव सर पण इकडून लिहितात का ते? ओके, ते लेफ्टरच का? ओके, जाऊन द्या. आणि जी केवाल्यांना लिहायची लई गरजच नाही लागत. ओके, मला मीच फक्त जास्त लिहितोय वाटतंय पाड्यावर. बरं जाऊ द्या, आता मी इकडूनच लिहितो, मला सवयच आहे पहिल्यापासून. बरं आता बघा, बेसिक 9 आहे, कॉम्प्लिमेंट सेंटेन्सचा मिनिंग पूर्ण करण्यासाठी गरजेचे. मग याचे टाईप किती पडते? तर दोन. एक आहे आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दुसरा आहे आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग आता बघा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे नेमकं काय आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे नेमकं काय? लिहू नका, थांबा चुकन तुमचं. मग आता बघा, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता सब्जेक्ट नाव काय आहे? सब्जेक्ट ऐकलंय काय? सब्जेक्ट नाव कुठं ऐकलंय? बेसिक नंबर 1 मध्ये ऐकलंय ना. मग आता आपला जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कुठं असतो सांगा बरं? सेंटेन्सच्या सुरुवातीला असतो, बरोबर. मग आता सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट विषयी जे आपण एक्स्ट्रा माहिती सांगणार आहोत कुणाविषयी? सब्जेक्ट विषयी. ते म्हणजे काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट. काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट. आता फॉर एक्झाम्पल मी म्हणलं राधा इज, असं म्हणलं, आणि इथं बघा, इथं एक्झाम्पल येतो मी. इथं मी म्हणलं राधा इज ए डॉक्टर, असं म्हणलं. हे असले सिंपल सेंटेन्स येणार नाहीत बरं, पण लिहिलंय मी आता राधा इज ए डॉक्टर. आता इथं मला सांगा, या सेंटेन्सचा सब्जेक्ट कोण आहे? राधा. आता या राधा बद्दल काय माहिती सांगितली? ते डॉक्टर आहे. मग हे काय झालं आपलं? कॉम्प्लिमेंट. काय झालं? कॉम्प्लिमेंट. कळतंय का हे? अरे समजतंय का? कळतंय? मग ज्या वेळेस आपण सब्जेक्ट विषयी माहिती देणार त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणायचं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता मी समजा इथं जर का असं एक्झाम्पल लिहिला, इथं एक एक्झाम्पल लिहिला, इथं लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज was a great king. आता बघा, याचा सब्जेक्ट काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आता महाराजांविषयी मी आणखी ऍडिशनल माहिती काय दिलेली आहे? वॉज ए ग्रेट किंग, आहे का नाही? मग हे अ ग्रेट किंग हे आपलं काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट असणार. काय असणार? कॉम्प्लिमेंट. पण कोणतं कॉम्प्लिमेंट असणार आहे? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार. काय असणार आहे?
सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय? म्हणजे थोडक्यात काय आहे, सब्जेक्ट विषयी ऍडिशनल माहिती सांगितली की त्याला आपण काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे तुमच्या मराठीमध्ये असतं बघा, मराठीमध्ये एक सेंटेन्स असतं की, एक एक्झाम्पल तुम्हाला देतील सर, फेमस एक्झाम्पल आहे ते. मग आता समजा बघा, काहीतरी लाल साडी घातलेली व केसामध्ये लाल गुलाब असलेली स्त्री हुशार आहे. तर इथं त्या स्त्रीबद्दल ऍडिशनल माहिती काय सांगितली, तिने लाल साडी घातली, केसामध्ये रेड कलरचं फुल आहे, हे सांगितलं ना. मग ते जसं उद्देश विस्तार असतं मराठीमधलं, तसं आपलं काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय काय? अरे डोक्यात बसतंय. बरं, आता जरी नाही डोक्यात बसलं तरी पण एक सोपी आयडिया आहे. काही लिंकिंग वर्ब होतं. काय येतं, लिंकिंग वर्ब. म्हणजे लिंकिंग वर्ब म्हणजे काय, ज्या वर्ब मधून आपल्याला ऍक्शन समजत नाही त्यांना आपण म्हणायचं नॉन ऍक्शन वर्ब. काय म्हणायचं, नॉन ऍक्शन वर्ब. हे जे लिंकिंग वर्ब होतं, ह्या लिंकिंग वर्बच्या पुढं जे येतं ना, ते 100% सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच असतं. कळालं काय म्हणलं मी, सांगा बरं. लिंकिंग वर्ब जे येतं ह्याच्या पुढे जे येतं ते काय असतं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. बस, संपला विषय. मग आता आपल्याला हे जे लिंकिंग वर्ब होतं ते काय करायचे, तर आपल्याला अगोदर बघायचे. तर मग ठीक आहे, आता बघा, आपण कॉम्प्लिमेंट बघितलं. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय सांगा, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचे टाईप किती, 2. पहिला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, दुसरा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे हे कुणाबद्दल माहिती देतं, सब्जेक्ट विषयी. सब्जेक्ट विषयी ऍडिशनल माहिती दिली की त्याला आपण काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळालंय? अरे समजलं का, काय कळालं, सब्जेक्ट विषयी ऍडिशनल माहिती दिली त्याला काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे सब्जेक्ट विषयी जी काही माहिती भेटणार आहे आपल्याला त्याच्यातून त्याला आपण काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट म्हणजे तुमच्या मराठीतला करता, सब्जेक्ट म्हणजे तुमच्या मराठीतला कोण आहे, करता. कळालं? मग आता बघा, इथं आपल्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतं, तर ते वर्ब जे येतं ते आपल्याला बघायचे येतं. मग आता कोणकोणते वर्ब बघा, तर आपलं बघा, ऍम आहे, त्यानंतर इज आहे, त्यानंतर आर आहे, त्यानंतर वॉज आहे, त्यानंतर वर आहे, त्यानंतर आपला हॅव आहे, त्यानंतर आपला हॅज आहे, त्यानंतर हॅड आहे, त्यानंतर आपला बी आहे आणि बीन आहे. हे तर आपल्याला कळाले, हे तर माहिती आहे. हे जर का वर्ब आलंय ह्याच्या पुढे जे काही येणार ते सगळं काय असणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय येणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता बघा आणखीन काही वर्ब होतं याच्यामध्ये बघा, कोणतं आहे, रिमेन आहे, त्यानंतर ग्रो आहे, त्यानंतर टर्न आहे, त्यानंतर स्टे आहे. ठीक आहे, तर एवढे वर्ब होतं. आणखीन स्मेल आहे आणि बाकीचे आपण काही सेंटेन्स मध्ये शोधतो. ठीक आहे, मग आता इथं बघा, इथं आपला इज हे काय वर्ब आहे. ठीक आहे, आता शी आपला काय आहे, सब्जेक्ट. हिच्याबद्दल काय माहिती दिली, अ डॉक्टर. मग ह्याला काय म्हणायचं आपण, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि बघा, हे आपलं इज हे लिंकिंग वर्ब आलं नाही, ह्याच्या पुढे येणारं कोण असतं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. संपला विषय. आता इथं बघा, द फ्लावर स्मेल्स वंडरफुल. आता फ्लावर्स कसे आहेत, त्यांचा स्मेल कसा आहे, वंडरफुल. आणि इथं बघा, स्मेल हे वर्ब आलं का नाही, स्मेल. स्मेल हे वर्ब आलं की याच्या पुढं जे काय येणार ते काय असणार, आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय असणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय? आता तिसरं बघा, ही बिकेम अ टीचर. आणखीन एक वर्ब कोणतं आहे, बिकेम. कोणतं आहे, बिकेम. आता ह्याच्याबद्दल, ही बद्दल काय माहिती दिली, तो टीचर आहे. मग हे पण काय येणार आपलं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय येणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय काय? आता इथं द सूप टेस्ट डिलिशियस, इथं वर्ब कोणतं आहे, टेस्ट. आता हे पण काय आहे, तर लिंकिंग वर्ब आहे आणि याच्या पुढचं येणार आहे ते काय येणार आहे, आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय येणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. इथं माय ब्रदर इज अन इंजिनियर, इज आलं, ह्याच्या पुढचं अन इंजिनियर, हे काय येणार आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय येणार, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तसं आता बघा, द स्काय लुक्स क्लाउडी. आता लुक्स हे पण लिंकिंग वर्ब आहे आणि ह्याच्या पुढे हे येणार काय असणार आहे, आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि इथं दिस बुक सिम्स हे पण काय, लिंकिंग वर्ब आहे आणि लिंकिंग वर्ब आहे, तर हे इंटरेस्टिंग हे काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय
सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय? आता द केक फील्स सॉफ्ट, इथं फील्स हे पण वर्ब आहे. ह्याच्या पुढे हे जे आलेलं आहे हे काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय? त्यानंतर आवर टीम रिमेन, रिमेन आलं इथं. मग हे अनडिफिटेड हे काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर काय शी अपियर्स टायर्ड, इथं अपियर्स आहे, इथं टायर्ड हे काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय? मग आता संपलं बरं का. आता त्यातले आपले वर्ब ऍड करूत. आपले स्मेल आहे, त्यानंतर टेस्ट आहे, त्यानंतर अजून कोणतं आलं होतं बिकेम आहे, हा रिमेन झालं, फील्स आहे, हा फील, हा ऍपियर, ऍपियर, सीम, लुक. ओके एवढे. ऍपियर म्हणजे पाहणे, दिसणे. ठीक आहे. एवढे जे वर्ब होतं यांच्या नंतर ह्या वर्बच्या नंतर नेहमी या वर्बच्या नंतर कोण येतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येते. कोण येतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कळालं का रे तुम्हाला? अरे समजलं का? बघा काय सोपं आहे, फक्त तुम्हाला ओळखायचंय. ह्याच्यावरती सरळ सेवाला प्रश्न विचारला जात नाही, पण आता सरळ सेवा एमपीएससी कडे गेलेली आहे का नाही, त्यामुळे विचारला जाऊ शकतो. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे कॉम्प्लिमेंट कशासाठी. तुम्हाला जो आपलं हे क्लॉज शिकवणार त्यावेळेस त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट हा टॉपिक आहे. मग एक नाऊन क्लॉजचाच टाईप आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, त्यावेळेस ते कॉम्प्लिमेंट ओळखायला आलं पाहिजे. मग काय कॉम्प्लिमेंटचे टाईप सांगा किती? दोन. कोणते? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कुणाला म्हणायचं? सब्जेक्ट विषयी माहिती सांगणारे जे वर्ड होतं त्यांना म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. बरोबर. आता हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतं ते काही लिंकिंग वर्बच्या नंतर येणारे, म्हणजे काही लिंकिंग वर्ब होतं. लिंकिंग वर्ब म्हणजे नॉन ऍक्शन वर्ब, म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्शन येत नाही, असे जे लिंकिंग वर्ब होतं यांच्या नंतर नेहमी आणि नेहमी कोण येतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कोण येतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग आता कोणते बघा आपले एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, बी आणि बिन. कळालं? त्यानंतर इथं काय रिमेन, ग्रो, टर्न, स्टे, स्मेल, टेस्ट, बिकेम, फील, अपियर, सीम, लुक. हे एवढे जे वर्ब होतं यांच्या नंतरून फक्त आणि फक्त कोण येतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग आता बघा डोक्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट फिट झालं का? कसं बघा तुमच्या डोक्यामध्ये काय स्टोअर करायचं आहे आता की तुम्ही आज लेक्चरला आले तर, आणि इंग्लिशच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला आता जाताना इमेज तयार करून जायची की कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट जे सेंटेन्सच्या मिनिंग कंप्लीट करण्यासाठी गरजेचं असतं. त्याचे दोन टाईप आहेत, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. नावच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, तिथंच उत्तर आहे. सब्जेक्ट विषयी माहिती देतं त्यामुळे तर त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बनले असते ना. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे ते ऑब्जेक्ट विषयी माहिती देतं म्हणून तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात ना. आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय? एक गोष्ट क्लिअर, सब्जेक्ट विषयी माहिती देतं क्लिअर. त्यानंतर काय लिंकिंग वर्ब होता. लिंकिंग वर्ब म्हणजे नॉन ऍक्शन वर्ब, आणि ते कोण देतं तर आपले बघा एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, बी आणि बिन. एवढे झाले. त्यानंतर कोण देत बघा टेस्ट, फील, स्मेल, त्यानंतर टर्न, स्टे, ग्रो, रिमेन, बिकम, त्यानंतर लुक, अपियर. एवढे जे येतं हे आपले काय येतं लिंकिंग वर्ब, आणि ह्यांच्या पुढं नेहमी आणि नेहमी कोण येणार सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच येणार. ओके कळालं? हे डन आहे का? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट डन. मग आता पुढचं जे आहे आपलं ते आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता बघा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ओळखायला एकदम सोपं. नाव काय आहे त्याचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे कुणाबद्दल माहिती देत असेल? हा ऑब्जेक्ट विषयी. बरोबर आहे. मग आता परत डोक्याला जाण, परत मेंदूला वैतागे की हे ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं कोणत्या देवाचं नाव आहे का नाही. ऑब्जेक्ट काय आहे? हा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म मराठीतून म्हणतो. बरोबर आहे ना. मग ऑब्जेक्ट म्हणलं की परत ऑब्जेक्टचे किती टाईप? दोन. पहिलं कोणतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि दुसरं इनडायरेक्ट. कोणतं इनडायरेक्ट. मग आता बघा आपलं जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, नॉर्मली इनडायरेक्ट ऑब्जेक्ट
या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतरून नेहमी आणि नेहमी आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतं. काय येतं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे कसं बघा, याला समजून घ्या. इथं आपलं काय आहे? सब्जेक्ट राहणार, त्याच्यानंतर वर्ब राहणार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट राहणार. बरोबर? इथं ऑब्जेक्ट आलं. आता ह्या ऑब्जेक्टच्या नंतर एखादा शब्द असला तर तो जो शब्द असणार आहे तो कुणाबद्दल आला असणार? ह्याच्याबद्दलच आलेला असणार आहे. बरोबर आहे की नाही? अरे ह्याच्याबद्दलच येणार आहे की नाही? मग आता इथं ह्याच्याबद्दलच आलेलं आहे, तर याचा अर्थ मला सांगा, हा जो शब्द आहे इथं काही XYZ शब्द आहे, तो मला सांगा सब्जेक्ट विषयी माहिती सांगतोय का ऑब्जेक्ट विषयी? मग ऑब्जेक्ट विषयी माहिती सांगतोय तर त्याला नाव काय येणार? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि जर का त्यांनी सब्जेक्ट विषयी माहिती दिली असती मग काय म्हणलं असतं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे की नाही? आता समजा मी एक सेंटेन्स घेतलं बरं का, दे इलेक्टेड हिम अ मेयर. मेयर म्हणजे माहिती ना रे? कोण? महापौर का सरपंच? महापौर. बरोबर आहे ना? ग्रामपंचायतला असतो काय मेयर? नसतो ना. कसले हुशार होतं सगळीच ना तुम्ही. इतकं हुशार म्हणजे जोक नाही. तेच चालू आहे का? त्यामुळे आलं काय? बरं ठीक आहे, चला जाऊ द्या. आता बघा ह्याच्यामधलं वर्ब कोणतं आहे? आपलं इलेक्टेड आहे. वर्ब आहे का नाही? आता वर्बच्या पुढं तुम्हाला माहित आहे, वर्बच्या पुढे नेहमी कोण येतं? ऑब्जेक्ट येतं. कोण येतं? ऑब्जेक्ट. आता हे हिम जे आहे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता इथं बघा, दे इलेक्टेड हिम, ह्याच्याबद्दल माहिती दिली की नाही? हिम बद्दल. हिम त्याला काय निवडलंय? मेयर. आणि कोणी निवडलंय? त्यांनी निवडलंय. ह्याच्याबद्दल माहिती आहे का? मला सांगा. आता मेयर हा जो आहे हे तर काय, दे इलेक्टेड हिम अ मेयर. म्हणजे आपण काय म्हणू? समजा मराठीतून सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात पटकन समजा. मी काय म्हणलं? असं म्हणलं, त्यांनी त्याला महापौरपदी निवडलं. आता मला सांगा, निवडलंय कोणी? त्यांनी. पण महापौर कोण झालाय? तो. त्याला जो आहे तो झालाय का नाही? मग तो कोण आहे? महापौर. का ज्यांनी निवडीलाय ते आहे का? नाही. मग तसं इथं हा हिम महापौर आहे ना, हा हिम मेयर आहे ना, मग हा हिम तर काय आपला ऑब्जेक्ट आहे ना. मग या ऑब्जेक्ट विषयी माहिती दिली की नाही? मग ऑब्जेक्ट विषयी माहिती दिली त्याला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. झालं, संपला विषय. कळतंय का हे? का चाललंय स्लॅबच्या वरून? अरे डोक्यात घुसतंय ना? नक्की जागेत का सगळेजण? तसं कुणाकडे कुंभकर्ण आज नाही वाटतंय आलेला, आहे का नाही? कधी कधी हाय बाय करीत असतो जाता येता कुंभकर्ण. कारण आपलं लेक्चरच नेमकं कुंभकर्णाच्या प्रहारामध्ये आहे का नाही? सकाळ सकाळचा प्रहर असतो, देवाचा प्रहर असतो तो. त्याच्या वेळेस तर दुसरे लेक्चर होते, गणित होते सकाळच्या प्रहरात, तुमचं गणित जीके होते. आणि माझं लेक्चर नेमकं कुंभकर्णाच्या प्रहर आहे का नाही? त्यावेळेस कुंभकर्ण हाय हॅलो म्हणू शकतो. मग तुम्ही असे स्क्रीनशॉट मारतात काही जण. मारतात ना स्क्रीनशॉट. त्यामुळे मग ते जागा करावं लागतात मला. ऑनलाईन वाले पण नाही, तसं ऑनलाईन वाला कोण नाही जागा. झोपायचं नाही वाटतं ऑनलाईन, काही सांगता येत नाही. बरं, आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ह्याची कन्सेप्ट काय आली तुम्हाला? बघा, सिंपल बघा. कॉम्प्लिमेंट आहे, लय डोक्यात नाही ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचं? अरे कॉम्प्लिमेंट काहीतरी असतं ते ना, सेंटेन्सचं मिनिंग कम्प्लीट करण्यासाठी गरजेचंच असतं बाबा. मग त्याचे दोन टाईप, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणलं ते सब्जेक्ट विषयी, नावच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे तर ते सब्जेक्ट विषयी माहिती देतं. आणि सब्जेक्ट विषयी माहिती देणाऱ्याला आपण काय म्हणायचं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि काही लिंकिंग वर्ब होतं. मग ते जे लिंकिंग वर्ब होतं म्हणजे कोणकोणते? तर एम, इज, आर, वॉज, वर, त्यानंतर बी आणि बीन, हॅव, हॅज, हॅड, त्यानंतरून टर्न, स्टे, ग्रो, लुक, स्मेल, टेस्ट, फील, लुक, ॲपियर, हे जे येतं यांच्या नंतरून येणार कोण असतं? आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. काय असतं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळालं? मग आता त्याच्या पुढं आपण काय बघतोय? आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय बघतोय? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. नाव काय आहे? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ते माहिती कुणाबद्दल देणार? ऑब्जेक्ट विषयी. बस, संपलं. मग ऑब्जेक्ट विषयी जे ऍडिशनल माहिती देतं त्याला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग आता सेम टू सेम ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये पण काही वर्ब होतं. त्या वर्बच्या पुढं नेहमी आणि नेहमी कोण येतं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कधी येतं? तर आपलं पहिल्यांदा वर्ब येणार, वर्बच्या नंतरून आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येईल आणि त्याच्या पुढं कोण येणार?
जो शब्द येईल तो काय असणार, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळालं. मग आता ह्याच्यामधलं पहिल्यामधलं बघा, दे इलेक्टेड हिम, इलेक्टेड आलाय, हे वर्ब आहे. हिम बघा आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही, हे आय-ओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बरं का. आणि इथं बघा ह्याच्याबद्दल काय माहिती दिली, प्रेसिडेंट, त्याला प्रेसिडेंट केलंय त्यांनी. मग हे काय आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कळतंय. आता इथं शी पेंटेड द वॉल ब्लू. आता शी पेंटेड हे काय आहे, वर्ब आहे. हे द वॉल हे काय आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि तिने वॉल कशी केली, ब्लू. ह्या वॉल बद्दल माहिती ना, हा ब्लू शब्द कुणासाठी आलाय, त्या भिंतीसाठी आलाय ना. आणि मग हे काय आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कळतंय. आता इथं बघा, वी कन्सिडर हर इंटेलिजंट. आता इथं कन्सिडर आलं, इथं हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं. ह्याच्या पुढे जो शब्द असतो तो डायरेक्ट काय असतो आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतो. काय असतो, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता पुढे बघा, द जज डिक्लेअर्ड हिम गिल्टी. आता इथं डिक्लेअर हे वर्ब आलंय, हिम आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, गिल्टी हे काय आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट. आता मला सांगा, गिल्टी जज आहे का तो आहे, तो आहे ना. जर जज गिल्टी असता तर मग ते काय आलं असतं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पण इथं गिल्टी तो आहे ना, त्यामुळे ते काय आलंय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळलं. आता दे नेम, इथं वर्ब कोणतं आलंय, नेम. दे नेम द बेबी ऑलिव्हर. हे जे बेबी आहे कोणाला नाव दिलंय, त्याला, त्यामुळे लहान बाळाला काय नाव दिलंय, ऑलिव्हर. आणि हे काय असणार मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे आपल्या इकडलं नाव नाही बरं का, हे इंग्रजांच्या तिकडलं असतं का. आपले आई कोणाचं नाव, ऑलिव्हर नाव आहे काय, नाही. आपले रेग्युलर असते सकाराम, तुकाराम, देवाचे नाव, नदीचे नाव, शरीराच्या वरून नाव आहे का नाही. शरीराच्या अवयवावरून आडनाव असतात बा, तोंडावरून 10 तोंडे आहे का नाही, केसावरून केसकर आहे का, असतं ना नाव तसेच आहेत ना. रंगावरून काळे गोरे, आपल्याला असेच आडनाव पडलेले. तर चला जाऊ द्या. आता द टीचर मेड, इथं वर्ब कोणतं आहे, मेड. द लेसन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ह्याच्याबद्दल काय इंटरेस्टिंग हे आपलं काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर इथं काय शी कॉल्ड हर डॉग, हर हर डॉग हे काय आपलं शी कॉल्ड हर डॉग बडी. इथं हे बडी हे काय आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यानंतर इथं बघा, द बॉस फाउंड द रिपोर्ट ॲक्युरेट. आता फाउंड आहे आणि हा रिपोर्ट ह्याच्याबद्दलच माहिती आहे ॲक्युरेट, मग याला आपण काय म्हणणार ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणणार ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळतंय. आता वी बिलीव्ह द प्लॅन सक्सेसफुल. वी बिलीव्ह काय द प्लॅन, हा ह्याच्याबद्दल काय आहे सक्सेसफुल, हे काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि इथे द न्यूज मेड हर हॅपी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि ह्याला काय म्हणणार ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय येणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळालंय, अरे समजलं का. मग आता वर्ब कोणते बघा, मेड आहे, बिलीव्ह, फाउंड, कॉल्ड, मेड, नेम, इलेक्टेड, पेंटेड, कन्सिडर, डिक्लेअर. ओके. मग इथं बघा, इथं आपण काय म्हणणार, इथं आपलं सब बघा कसं असणार आहे, सब्जेक्ट असणार, सब्जेक्ट. त्याच्या पुढे कोण असणार आपला वर्ब, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असणार, आणि ह्या ऑब्जेक्ट विषयी हे जे असणार ना हे असणार आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय असणार ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कळालंय. मग आता काही लिंकिंग वर्ब्स. काय येतं लिंकिंग वर्ब्स. मग आता ह्याच्यामधले लिंकिंग वर्ब्स कोणते बघा, काय आहे डिक्लेअर्ड, त्यानंतर काय आहे इलेक्टेड, त्यानंतर काय आहे नेम, ओके, त्यानंतर काय आहे कॉल्ड, ठीक आहे, त्यानंतर पेंटेड, त्यानंतर काय आहे कन्सिडर, अजून मेड आहे, फाउंड आहे, हा कॉल्ड झाला, अजून 2 राहिले कोणते, ओके एवढेच असते ना. तर ह्यांच्या नंतर च्या नंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येते. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट
येते. ओके, कळालं का तुम्हाला हे? मग हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कळालं का? नक्की. मग आता हे सेंटेन्स पण कळाले का तुम्हाला? अरे समजले? मग चलो आता आपण काय करू, थोडस याचं रिवाइज करून देतो मी एकदा, आणि मग तुम्ही काय करा, लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, चांगलं बस हाताने मस्तपैकी निवांत. म्हणजे एवढ्यावर लेक्चर नाही संपलं, अजून एक पॉईंट होणार आहे आपला. मग बघा आता आपला एकदम सोपं होतं. बेसिक नंबर 9. आता लेक्चरला रेग्युलर तुम्हाला माहिती आहे, आज सरांनी थोडंसं उशिरा सोडलं होतं आहे का नाही. खरं तर टायमिंग 11चा होता, पण सरांनी उशिरा सोडलं होतं आहे का नाही. 11:40च्या आसपास आपलं लेक्चर सुरू झालं होतं. आणि लेक्चर सुरू झाल्यानंतर मी म्हणलं होतं की आता वेलकम जे ते ऑनलाईन वाल्यामुळे तुम्हाला तरी ऑनलाईन वेलकम करावं लागते म्हणलं होतं ना. अरे आठवते का? आणि त्यानंतर मग मी सांगितलं होतं की वेलकम म्हणलं होतं, आणि मग आपण रिव्हिजन करत होतो. बेसिक 1 बद्दल थोडी माहिती सांगितली होती, 2 बद्दल, 3 बद्दल, 4 बद्दल, 5 बद्दल, 6 बद्दल थोडीशी चांगली माहिती सांगितली होती आहे का नाही. ते आपण इंट्रोगेटिव्ह कधी असतं, ॲसर्टिव्ह कधी असतं सांगितलं होतं ना. त्यानंतर 7 बद्दल सांगितलं होतं. 7 सांगितलंच नव्हतं ऍक्च्युली मी. जिरंड आणि इन्फिनिटिव्हचं सांगितलंच नव्हतं मी, आहे का नाही. 6 नंतर डायरेक्ट 8 बोललो होतो. जिरंड आणि इन्फिनिटिव्ह हे बेसिक नंबर 7 आहे. जिरंड माहिती आहे तुम्हाला, V4 एकटा आला जिरंड म्हणायचं, आणि 2च्या पुढे V1 आला त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं. त्याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही. आणि त्यानंतर आपण मग तुम्ही बघितलं होतं एडिंग बेसिक 9, आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं कॉम्प्लिमेंट. आणि मग मी म्हणलं होतं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. तुमचं मराठीमधलं मी सांगितलं होतं ते विधेयपूरक, कर्मपूरक वगैरे जे असतं ना, उद्देश विस्तार, ते म्हणजे काय आहे, आपलं कॉम्प्लिमेंट आहे. आणि मग कॉम्प्लिमेंट जे आहे, मी एक एक्झाम्पल दिलं होतं मराठीमधलं, राम झाला, पण काय झालं आपल्याला माहिती आहे का? नाही. मग तिथं राजा हा शब्द गरजेचा आहे. मग राजा हा काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे? कॉम्प्लिमेंट. कळालं? मग तसं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. मग ते जे कॉम्प्लिमेंट आहे, या कॉम्प्लिमेंटचे आपण 2 टाईप केले होते, आणि त्याच्या आधी सांगितलं होतं कॉम्प्लिमेंट हे सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट करण्यासाठी गरजेचे आहेत, पूर्ण करण्यासाठी, असं लिहिलं होतं मी, बरोबर का. मग त्याचे 2 टाईप केले होते, एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, दुसरा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे हे कुणाबद्दल माहिती सांगतं? सब्जेक्ट बद्दल. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कुणाबद्दल माहिती सांगतं? ऑब्जेक्ट बद्दल. ठीक आहे. मग आता मी एक एक्झाम्पल लिहिलं होतं, शी इज अ डॉक्टर, आणि हे लिहिताना सांगितलं होतं लिहून घेऊ नका, तुमचं चुकन, वेगळं लिहायचं आहे का नाही, म्हणलं होतं ना. मग आता शी इज अ डॉक्टर, मी जर फक्त म्हणलं शी इज, काय कळणार आहे? मग तिच्याबद्दल काय माहिती आहे? इज डॉक्टर. मग हे डॉक्टर काय आहे? कॉम्प्लिमेंट. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय माहिती सांगितली? हा, ग्रेट किंग, महान राजा आहेत, असं सांगितलं होतं ना, होते असं सांगितलं होतं. ओके. मग आता बघा इथं ग्रेट किंग हे काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय आहे? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि त्यानंतर सांगितलं होतं की मग काही लिंकिंग वर्ब होतं, ते जर का आले तर काय असतं रे? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच असतं. मग लिहिलं होतं मी बघा, एम इज आर, त्या सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हेडिंग होतं, दुसरी स्लाइड होती ऍक्च्युली. आणि त्यानंतर मग एम इज आर, वॉज वर, हॅव, हॅज, हॅड, बी, आणि मग बिन लिहिलं होतं. त्यानंतर मग ग्रो, टर्न, स्टे हे लिहिले होते. रिमेन एक लिहिलं होतं, बाकीचे मला आठवत नव्हते. मग सेंटेन्स मधून बाकीचे आपले तयार झाले होते, बिकम आहे, टेस्ट आहे, फील आहे, त्यानंतर स्मेल आहे, बरोबर, लुक्स आहे, ऍपियर्स आहे. त्यांनी ते ऍपियर्स म्हणजे काय विचारलं होतं, आहे का नाही. आणि मग यांच्या नंतर मग तिथं बाणावरती लिहिलं होतं, त्यानंतर काय घ्यायचं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय घ्यायचं? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके. त्यानंतरून मग आपण प्रत्येक सेंटेन्स सोडत गेलो होतो. पहिल्या स्लाइडवर 2 होते, नंतरून 4 वगैरे होते, आणि तिथं प्रत्येकाच ठिकाणी लगेच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, SUB कॉम्प्लिमेंट लिहायचो आपण, आहे का नाही. ते सब म्हणजे सब्जेक्ट आहे बरं का, असं लिहिले होते. एक 10 सेंटेन्स असते ना अंदाजे, ते संपले होते, बरोबर. त्यानंतर मग आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? ऑब्जेक्ट विषयी माहिती देणार आहे. मग मी म्हणलो होतं की परत आपल्या डोक्याला टेन्शन आलं असं की ऑब्जेक्ट हे कोणत्या देवाचं नाव आहे का नाही. आणि मग मध्ये जागे केले होते, विचारलं होतं कोणी स्क्रीनशॉट वगैरे मारताय का, विचारलं होतं ना. सगळेजण जागे होते. सांगितलं होतं कुंभकर्णाच्या प्रहारात लेक्चर आहे, ते मध्ये एकदा ते इकडं लिहिताना मी पडायला लागलो होतो, आहे का नाही. आणि त्यावेळेस मी म्हणलो होतं की मी एकटा चिकडून लिहितो काय, असं बाकीचं तुम्ही जी के वाढवलं होतं माझा, बाकीचा डेटा दिला होता मला. आणि मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे, या ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये आपण काय म्हणणार होतं, तर आपलं जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे
हे ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतं, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके. मग आता इथे एक्झाम्पल लिहिलं होतं, दे इलेक्टेड हिम अ मेयर. आता मी मराठीतून सांगितलं होतं, त्यांनी त्याला मेयर म्हणून, महापौर म्हणून निवडले. ते महापौरचं विचारलं होतं, सरपंचाला काय म्हणतात वगैरे असं काहीतरी म्हणलं होतं ना मी. तुमचं उत्तर बरोबर आलं होतं, आहे का नाही. आपल्या इथं मार्क घेतले की तुम्हाला मायनस मध्ये मार्क पड देतं, पण जीकेला बरोबर सांगितलं होतं ना तुम्ही. मग आता त्यानंतरून आपण बघितलं होतं की हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या पुढे येतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि मग त्याचे वर्ब लिहिले होते, एक 8-10 वर्ब आहे का नाही. तेवढे आपण इलेक्टेड याला ब्लॉक वगैरे केलं होतं, वॉल ब्लू. नंतर मग आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट लिहित गेलो होतो. कळालं हे, अरे समजलं का. चलो, मग आता तुम्ही काय करायचं, ऑनलाईन असो नाही तर ऑफलाईन, तुम्ही मस्तपैकी काय करायचं, आता मी बाजूला सरकतो, तुम्ही लगेच काय करायचं, लिहून घ्यायचं. चलो लिखो मग. हा, इथं आता कॉम्प्लिमेंट जे, त्या कॉम्प्लिमेंटच्या खाली हे लिहा. एवढं लिहा. तुम्हाला पहिल्यांदा हे दिलंय, मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट लिहायला परत खाली दिलंय ना मी सेपरेट जागा दिली ना. लिहा मग, लिहा. आता ऑनलाईन वाले बघा, हे काही वर्ब ऍड केलेले तर ते जे वर्ब होतं ते पण तुमच्या वर्कबुक मध्ये ऍड करा. ठीक आहे. मग आता इथं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 आपल्याला बघायचा आहे. आपलं टायमिंग राहिलेलं आहे 20 मिनिटं, पण तो 10 मिनिटांमध्ये संपण्याजोगा आहे. एकदम सोपा आहे एकदम, त्यामुळे तेवढा घ्यावा मला वाटतंय. का नको घ्यायचा, हा कबा झाला आजचे दिवस. बरं ठीक आहे, चालन, चांगले आवरून बसा मग. सोमवारी घेऊत आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7, 8 आणि 9. आणि तुमच्या वर्कबुक, जुन्या वर्कबुक मध्ये जरी दिसत नसला तरी पुढे येते. हा एक पेज नंबर तुम्हाला उद्याच्याला सांगतो मी. हा, सोमवारी पेपर नाही, आता संपलं नाही ना. हा, पेपरचा अभ्यास करा. पेपर आपण मंगळवारी वगैरे घेऊ, कारण ते 3 पार्ट राहिलेत ना आपल्या, अजून एक लेक्चरचं शिकवायचं राहिले. का घ्यायचं एवढ्यावरच सांगा, तेवढं एवढ्यावर घ्यायचं ना. हा ओके, चालन, काय अडचण नाही. हा, उद्याच्याला अभ्यास करताना म्हणजे ऍटलिस्ट. आणि सोमवारी मस्तपैकी पेपर होईल. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यांचे मार्क माझ्या लक्षात राहतात. पूर्ण बॅच संपूस तर परत मी म्हणू शकतो बरं का, 14 मार्क 20 मार्क. कळालं. ठीक आहे, चलो इथंच थांबूया. चलो हो.